नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याच्यामधील आपण इंग्रजी या विषयातील होमोफोन्स म्हणजेच दुसऱ्या शब्दासारखाच उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले इंग्रजी शब्द आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याच्यावरचा स्वाध्याय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग द करेक्ट होमोफोन्स इन द ब्लँक्स। बघा वाक्य रीड करूया आपण। वी रीच्ड द पिकनिक स्पॉट ... 6 इन द इव्हिनिंग। आता इथे काय येणार आहे तर बघा BUY बायचा अर्थ आहे खरेदी, मग तो येईल का? नाही, मग इथे काय येणार आहे? हा बाय येणार आहे। वी रीच्ड द पिकनिक स्पॉट बाय 6 इन द इव्हिनिंग। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, कम ... अवर टीचर टोल्ड अस। कम हियर, मग हियर कुठे आहे तर हा हियर येणार आहे। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हियर म्हणजे इकडे, कम हियर म्हणजे इकडे ये असं टीचरांनी सांगितलं। आता HEAR हियर, हियर म्हणजे काय याचा पण उच्चार सेम आहे। बघा उच्चार एकच आहे परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा असतो। मग हा हियर म्हणजे ऐकणे आणि हा हियर म्हणजे इकडे आणि हेअर म्हणजे ससा, या पद्धतीनं। तिसरा प्रश्न बघूया, द ... वॉज ईटिंग हनी। मग कोण अस्वल मध खातो आहे की नाही? मग इथे काय येणार आहे? बियर, BEAR बियर। द बियर वॉज ईटिंग हनी म्हणजे अस्वल मध खात होता। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, द ... इज अ व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल। मग बघा इथे डिअर म्हणजे हरिण, हरिण हा सुंदर प्राणी आहे। मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिअर म्हणजे हरिण। हे डिअर म्हणजे प्रिय, आपण डिअर फ्रेंड्स म्हणतो की नाही, डिअर मदर, प्रिय मम्मी, प्रिय सिस्टर असं, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, वाय डू यू ... युअर व्हॅल्युएबल टाईम। वाय डू यू लॉस्ट युअर व्हॅल्युएबल टाईम। मग इथे लॉस्ट आपला अमूल्य वेळ का वाया गमावलात किंवा घालवलात असं। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, माय फादर इज ऑलवेज ... माझे वडील नेहमी योग्य असतात। मग इथे बघा हा राईट म्हणजे लिहिणे आणि हा राईट म्हणजे योग्य। पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड्स। आता बघा इथे एट म्हणजे खाल्ला, मग त्याला एट असा दुसरा उच्चार कुणाचा आहे तर बघा हा एट म्हणजे 8 आणि हा एट म्हणजे खाल्ला। पुढचा बघा वेअर, मग वेअरला हे येणार आहे वियर। पर्याय क्रमांक 1, कारण बघा वेअर म्हणजे होते आणि हे वियर म्हणजे घालणे। अर्थ वेगळा असला तरी आपल्याला उच्चार फक्त बघायचा आहे। उच्चार वेअरच म्हणतो इथे पण, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। इथे बघा आय म्हणजे डोळा आणि इथे आय म्हणजे मी। पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, देअर म्हणजे तिकडे किंवा तेथे। मग इथे देअर कोणतं येणार आहे? देअर म्हणजे त्यांचे, हा त्यांचे आणि देअर म्हणजे तिथे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा इथे होल म्हणजे गोल खड्डा किंवा बीड ज्याला आपण म्हणतो। मग इथे काय येणार आहे? होल म्हणजे संपूर्ण, हा होल म्हणजे संपूर्ण। पुढचा प्रश्न बघा, नो म्हणजे नाही, नकार आणि मी ते नो के हा सायलेंट वर्ड आहे म्हणून आपण नाऊच म्हणतो, ह्याला नो म्हणतो। नो म्हणजे माहीत असणे आणि हा नो म्हणजे नाही किंवा नकार। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, नाईट म्हणजे रात्र आणि याचा अर्थ बघा इथे नाईट के हा सायलेंट वर्ड आहे म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 8वा प्रश्न बघा, टू। आता या टूचा अर्थ आहे खूप, या टूचा अर्थ आहे TOO म्हणजे काय? खूप, आणि हे टू म्हणजे 2। पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, हेअर म्हणजे ससा आणि मग याच्यामध्ये हा हेअर, हे हिअर म्हणजे ऐकणे, हेअर म्हणजे केस म्हणून मग इथे, आणि हिअर म्हणजे इकडे,
मग बघा हेअर हेअर उच्चार सेम आहे कुणाचा, हेअर आणि हेअर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्नामध्ये बघा दिलेला आहे शब्द पीस. पीस म्हणजे तुकडा. आता पर्यायांमध्ये बघा पीस पीस म्हणजे शांत. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा वेस्ट. वेस्ट म्हणजे वाया घालवणे किंवा कचरा आपण ज्याला म्हणतो. मग इथे वेस्ट म्हणजे ही पश्चिम दिशा आणि हे वेस्ट म्हणजे काय, कंबर. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा वेस्ट याचा पण उच्चार वेस्ट. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा चूज द रॉंग पेअर ऑफ होमोफोन्स फ्रॉम दिस ऑप्शन. आता बघा दिलेल्या पर्यायातून चुकीच्या होमोफोनची जोडी निवडायची. आपल्याला चुकीची जोडी विचारले. बघा वीक वीक, हा वीक म्हणजे आठवडा आणि हे वीक म्हणजे अशक्त. अर्थ वेगळा आहे. इथे आपल्याला फक्त उच्चार बघायचा आहे, त्याच्यामुळे ही योग्य जोडी आहे. डीड डीड दोन्हीचा उच्चार सेम येतोय. डिअर डिअर, हा डिअर म्हणजे हरिण आणि हा डिअर म्हणजे प्रिय. दोघांचाही उच्चार सेम आहे म्हणून हा होमोफोन्स आहे. आता इथे सिक दिले आणि इथे पीक दिले, दोघांचाही उच्चार वेगळा आहे. हा रायमिंग वर्ड झाला पण होमोफोन्समध्ये येणार नाही. पुढचा प्रश्न बघा आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट फ्रॉम द गिवन होमोफोन्स. आता बघा दिलेल्या होमोफोन्समधून गटात न जुळणारा शब्द ओळखायचा आहे. मग बघा सो सॉ सो आणि सॉ. मग इथे वेगळा शब्द कोणता आहे तर सॉ. ह्याचा अर्थ होतो, ह्याचा उच्चार होतोय सॉ. आणि बघा हे सो सो आणि हे सो. म्हणून मी इथे वेगळं आहे, गटात न जुळणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आहे. लेट्स मेक अ डॉट डॉट फॉर शॉपिंग. मग बघा लेट्स मेक अ डॉट डॉट, मग काय लिस्ट फॉर शॉपिंग म्हणजे काय, आपल्याला खरेदीसाठी लिस्ट बनवायची आहे किंवा बनवा. लिस्ट लिस्ट म्हणजे काय, यादी. ही लिस्ट, आता हे लिस्ट म्हणजे कमी येणार, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये होमोफोन्सवरील स्वाध्याय स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.